नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमीमध्ये। मित्रांनो, आज आपण या ठिकाणी तुम्हाला न्यायालय भरतीमध्ये हमखास सिलेक्ट होण्यासाठी काय करायचं आहे, नेमकं कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे आणि त्याची तयारी कशी करायची की मित्रांनो एकाच परीक्षेमध्ये तुमचं सिलेक्शन होणार आहे, त्याच्यासाठी आपण स्ट्रॅटर्जी पाहणार आहे। त्यामुळे ही स्ट्रॅटर्जीचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, जेणेकरून हा व्हिडिओ तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळवून देण्यासाठी तुमचा चाचणीमध्ये जो आहे या ठिकाणी सिलेक्शन होण्यासाठी मित्रांनो नक्की उपयोगी पडणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी शिपाई हमाल या दोन पदांसाठी शिपाई पदासाठी तुमचा जो पेपर आहे तो 30 मार्काचा आहे। लिपिक टंकलेखक पदासाठी जो तुमचा पेपर 40 मार्काचा आहे। मात्र मित्रांनो, या ठिकाणी तो जो तुमचा सिलेबस दिलेला आहे हा सिलेबस मात्र मित्रांनो तुमचा एकच आहे। लक्षात ठेवा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला जे घटक दिलेले आहेत त्या घटकामध्ये महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला 4 घटक दिलेले आहेत। 4 घटकाचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे। नंबर 1 तुमचा घटक आहे ज्याच्यामध्ये आहे तुमचं सामान्य ज्ञान। काय आहे? सामान्य ज्ञान। सामान्य ज्ञान मध्ये मित्रांनो फक्त 8 तास जर तुम्ही अभ्यास केला तर मित्रांनो पोस्ट ही तुमचीच आहे। बाकी लोकांचा विचार करू नका। या ठिकाणी पेपरचा दर्जा सुद्धा 10वी बेसवर आहे, कारण की मोठे मोठे लोक या ठिकाणी काही फॉर्म भरत नाहीत आणि अशा प्रकारचा अभ्यास ते त्या ठिकाणी काही करत नाहीत। त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्हाला सामान्य ज्ञान विषय दिलेला आहे। सामान्य ज्ञान विषय नंतर दुसरा जो विषय तुम्हाला आहे चालू घडामोडी। तसा तो सामान्य ज्ञान मध्ये जो चालू घडामोडी विषय आहे नंबर 3, याच्यामध्ये जो तुमचा तिसरा विषय आहे तो विषय या ठिकाणी मराठी व्याकरण आणि चौथा विषय मित्रांनो या ठिकाणी तुमचा आहे इंग्रजी। लक्षात ठेवा, या ठिकाणी तुम्हाला 4 विषयाची तयारी आहे आणि तुम्हाला चांगली गोष्ट म्हणजे गणित बुद्धिमत्ताचं टेन्शन नाही। काय नाही आहे? गणित बुद्धिमत्ताचं टेन्शन नाही। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, मराठी आणि इंग्रजी। तर या ठिकाणी सामान्य ज्ञान मध्ये तुम्हाला महत्त्वाचे कोणकोणते विषय दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये सामान्य ज्ञान म्हणजे तुमचा इतिहास आहे, नंतर भूगोल आहे, नंतर विज्ञान आहे, नंतर ज्याला आपण राज्यघटना किंवा नागरिक शास्त्र म्हणतो, राज्यघटना नागरिक शास्त्र आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी काही प्रमाणामध्ये तुम्हाला अर्थशास्त्र या 5 टॉपिकवर तुम्हाला अभ्यास करायचा आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही 8 तास अभ्यास करत असाल तर मित्रांनो सामान्य ज्ञान या टॉपिकसाठी तुम्हाला 3 तास द्यायचे आहेत। चालू घडामोडी या घटकासाठी तुम्हाला 1 तास द्यायचा आहे आणि मराठी आणि इंग्रजी या घटकासाठी तुम्हाला 3 तास द्यायचे। म्हणजे साधारणतः डेली 6 ते 7 तास जरी अभ्यास केला, 7 तास अभ्यास करून सुद्धा तुम्ही हे पोस्ट मिळवू शकता। किती? 7 तास अभ्यास करून सुद्धा तुम्ही पैकीच्या पैकी मार्क मिळवू शकतात। तर त्याच्यासाठी मी तुम्हाला आता नियोजन सांगत आहे। लक्षात ठेवा, सगळ्यांना विषय या ठिकाणी आपल्याला कळलेले आहेत। सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण। आता या ठिकाणी प्रश्न असा आहे की आता अभ्यास आपण कसा करायचा। मी या ठिकाणी तुम्हाला सिंपली या ठिकाणी एक सजेशन दिलेलं आहे की 3 तास तुम्ही जीकेचा अभ्यास करा, 1 तास चालू घडामोडीचा आणि 3 तास तुम्ही मराठी आणि इंग्रजीचा अभ्यास करा। आता या ठिकाणी हे सिलेबस या ठिकाणी मी तुम्हाला डिटेल्स तर दिलेले आहे। तर आता याचं तुम्हाला अभ्यासक्रम कशा पद्धतीने करायचा आहे तर याचा एक थोडं मी तुम्हाला एक तक्ता देतो की ज्या तक्त्यावर जर तुम्ही लक्ष दिलं, असा जर तुमचा टाइम टेबल तुम्ही बनवला मित्रांनो तर तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करायला सोपी जाईल। सांगितल्याप्रमाणे 3 तास तुम्हाला काय करायचं आहे? जीकेचा अभ्यास करायचा आहे, 1 तास तुम्हाला करंट अफेअरचा अभ्यास करायचा आहे, 3 तास तुम्हाला मराठी आणि इंग्रजीचा अभ्यास करायचा आहे। कशाचा अभ्यास करायचा आहे? मराठी आणि इंग्रजीचा। लक्षात ठेवा, मराठी आणि इंग्रजीमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त शब्दसंग्रह विचारलं जातं। काय विचारलं जातं? शब्दसंग्रह आणि सोपी टॉपिक विचारले जातात। तर कोणते टॉपिक विचारले जातात मराठीसाठी मी त्याचा स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे, इंग्रजीतले कोणते टॉपिक विचारले जातील त्याचा सुद्धा व्हिडिओ बनवणार आहे। प्रत्येक टॉपिकचा मी या ठिकाणी व्हिडिओ बनवणार आहे, ते व्हिडिओ तुम्ही पाहायचे आहेत। तर मित्रांनो, 3 तास तुम्हाला जीकेचा अभ्यास करायचा। लक्षात ठेवा, तुम्हाला या ठिकाणी 5 आठवडे, पहिला आठवडा, दुसरा आठवडा, तिसरा आठवडा, चौथा आठवडा आणि 5 आठवडा। तर मित्रांनो, या 5 आठवड्यामध्ये तुम्हाला 5 विषयाचा अभ्यास करायचा आहे। लक्षात ठेवा, पहिल्या आठवड्यामध्ये तुम्ही भूगोल वाचा, दुसऱ्या आठवड्यामध्ये तुम्ही इतिहास वाचा, तिसऱ्या आठवड्यामध्ये तुम्ही विज्ञान वाचा, तुम्हाला वाटेल तो वाचा, परंतु मी तुम्हाला तुमचं नियोजन सांगतो। चौथ्या आठवड्यामध्ये मित्रांनो तुम्ही राज्यघटना वाचा आणि 5व्या आठवड्यामध्ये मित्रांनो तुम्ही काय वाचायचं आहे? तुमचं अर्थशास्त्र वाचायचं आहे। लक्षात ठेवा, डेली 3 तास। मग आता कोणी या ठिकाणी सकाळी 8 ते 11 वाचेल, कोणी कदाचित या ठिकाणी सकाळ जॉबला जात असेल दुपारी 3 ते 5 वाचू शकेल, 3 ते 6 वाचेल। आता प्रत्येकाचा आपापल्या अभ्यासानुसार मात्र 7 तास अभ्यास तुम्हाला करायचा आहे। म्हणजे
आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, रविवारी तुम्हाला काय करायचं आहे, रविवारी अभ्यास करायचा नाही आहे. रविवार हा स्पेशल टेस्ट सिरीज सॉल्व्ह करण्यासाठी द्यायचा आहे आणि त्या टेस्ट सिरीज सुद्धा कशा सॉल्व्ह करायचे ते मी सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. तर या ठिकाणी तुमचे 5 आठवडे झाले. परत 6व्या आठवड्यामध्ये तुम्हाला भूगोल वाचायचा आहे, परत 7व्या आठवड्यामध्ये इतिहास वाचायचा आहे. परीक्षा जशी दूर जाईल किंवा काही जाईल, तुमचं हे जे रिव्हिजन चक्र आहे 9वा आठवडा 10वा आठवडा हे अशाच प्रकारे चालू ठेवायचं आहे. कसं ठेवायचं आहे, अशाच प्रकारे चालू ठेवायचं आहे. तर मित्रांनो हे पाहण्या अगोदर आपली या ठिकाणी न्यायालय भरतीसाठी आपण ऑनलाईन बॅच सुद्धा सुरू केलेली आहे. मित्रांनो बॅचची फीस फक्त 700 रुपये ठेवलेली आहे. किती? 700 रुपयामध्ये तुम्हाला 3 महिन्यापर्यंत या ठिकाणी बॅच आहे. मग तुमची परीक्षा उद्या हो, परवा हो की 3 महिन्यापर्यंत हो, मित्रांनो फक्त 700 रुपयात 3 महिन्याची बॅच आहे. आता या बॅचमध्ये आपण तुम्हाला काय काय देणार आहे लक्षात ठेवा. मित्रांनो बॅचमध्ये तुम्हाला मी भूगोलचे 1000 प्रश्न देणार आहे, इतिहासचे तुम्हाला 1000 MCQ देणार आहे, विज्ञानचे तुम्हाला 1000 MCQ देणार आहे, राज्यघटनेचे तुम्हाला 1000 MCQ घेणार आहे. राज्यघटना का? कारण की याच्यात न्यायालयाच्या संबंधित सगळे प्रश्न असतील तुमचे. कशाचे? न्यायालयाचे. आणि अर्थशास्त्राचे मित्रांनो तुम्हाला मी 1000 MCQ देणार आहे. असे टोटल 5000 प्रश्न देणार आहे मी बॅचमध्ये. किती देणार आहे? 5000 MCQ म्हणजे 4 ऑप्शन वाले. किती? 4 ऑप्शन वाले देणार आहे. तसंच भूगोल, इतिहास, विज्ञान, राज्यघटना आणि अर्थशास्त्र या सगळ्या विषयाचे तुम्हाला अजून मी 12000 वन लाइनर सुद्धा देणार आहे. किती? 12000 वन लाइनर प्रश्न. आता हे 12000 वन लाइनर प्रश्न कसे? उदाहरणार्थ महाराष्ट्राची राजधानी कोणती? डॅश मुंबई. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? डॅश नागपूर. महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणती? डॅश कोल्हापूर. महाराष्ट्राचा समुद्र किनारा किती? डॅश 720 किलोमीटर. महाराष्ट्राचं एकूण क्षेत्रफळ किती? 307 713. महाराष्ट्रात एकूण जिल्हे किती? महाराष्ट्राचं साक्षरतेचं प्रमाण किती? डॅश 82%. महाराष्ट्रामध्ये म्हणजे अशा प्रकारचे तुम्हाला वन लाइनर देणार आहे. उदाहरणार्थ राष्ट्रपतीची नेमणूक कोण करतो? राष्ट्रपतीचा राजीनामा कोणाकडे देतो? सरन्यायाधीशाची नेमणूक कोण करतो? मुख्यमंत्र्याची नेमणूक कोण करतो? राज्यपालाचा कार्यकाळ किती दिवस असतो? तर अशा प्रकारचे वन लाइनर प्रश्न हे प्रत्येक विषयाचे मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला मी टाकून देणार आहे. शहरातला मोठा अवयव कोणता? पहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली? हे असे सगळे प्रश्न जे वन लाइनर असतील असे 12000 वन लाइनर प्रश्न मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी बॅचमध्ये देणार आहे. एकतर तुम्ही हे घरपोच सुद्धा मागू शकता 12000 वन लाइनर प्रश्न. तसंच जे जीकेचे 5000 प्रश्न आहेत, हे 5000 प्रश्न तुम्ही घरपोच सुद्धा मागू शकता. मित्रांनो दुसरा तुमचा टॉपिक आहे करंट अफेअर, चालू घडामोडी. मित्रांनो मी चालू घडामोडीचे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी 1000 प्रश्न देणार आहे की गेल्या 6 महिन्यातल्या किंवा गेल्या 1 वर्षातल्या सर्व चालू घडामोडी. मग निधनचे 100 प्रश्न, पुरस्कारचे 100 प्रश्न, क्रीडाचे 100 प्रश्न, पुरस्काराचे 100 प्रश्न, परिषदाचे 100 प्रश्न. तर असे जवळपास तुम्हाला 1000 MCQ हे सुद्धा मित्रांनो मी तुम्हाला देणार आहे. बॅचमध्ये तुम्हाला हे सर्व फ्री असतील ई बुक स्वरूपामध्ये. तसंच या ठिकाणी तुम्हाला ते टेस्ट सिरीजच्या स्वरूपामध्ये सुद्धा मी ते तुम्हाला अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून तुम्हाला कळून येईल की जीकेमध्ये तुम्हाला किती मार्क मिळेल. टॉपिकनुसार तर टेस्ट सिरीज आहेत. टॉपिक या ठिकाणी परीक्षेच्या पॅटर्ननुसार तुम्हाला 12 टेस्ट मी देणार आहे. किती? 12 टेस्ट देणार आहे शिपाई पदाच्या आणि 12 टेस्ट देणार आहे लिपिक पदाच्या. तर ह्या टेस्ट सिरीज तसंच बॅचमध्ये तुम्हाला हे 5000 MCQ, करंट अफेअरचे 1000 MCQ म्हणजे एका वाक्यात उत्तरे, तसंच नोट सुद्धा देणार आहे आपण. तर मित्रांनो या बॅचमध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज असतील, ई बुक असतील, 5000 MCQ असतील, चालू घडामोडीचे, तसंच याच्यासोबत मराठी व्याकरणचे मित्रांनो तुम्हाला 1000 MCQ देणार आहे. मराठीचे व्याकरणचे एकूण धडे किती आहेत? 30 धडे आहेत. तर त्या 30 धड्याचे एका धड्याचे 30 MCQ म्हणजे किती झाले? 30 गुणिले 30 म्हणजे 900. म्हणजे मी तुम्हाला 1000 MCQ देणार आहे मराठीचे. तसंच मित्रांनो या बॅचमध्ये तुम्हाला 1000 इंग्रजीचे सुद्धा MCQ देणार. इंग्रजीचे 30 धडे आहेत. 30 धड्याचे 30 बरोबर किती होतात? 900. तर मित्रांनो मी तुम्हाला इंग्रजीचे सुद्धा 1000 MCQ देणार आहे. किती? 1000 MCQ देणारा बॅचमध्ये. त्यामुळे मित्रांनो तुमचा असा कोणताच विषय राहणार नाही की ज्या विषयाची तुमची तयारी होणार नाही. बस तुम्हाला एवढंच करायचं आहे. हे 5000 MCQ सोडवायचे आहेत. हे करंट अफेअरचे 1000 MCQ सोडवायचे आहेत. म्हणजे तुम्हाला 5000 MCQ जीकेचे सोडवायचे आहेत, जे 5 विषय आहेत. नंतर या ठिकाणी 1000 MCQ तुम्हाला मराठीचे सोडवायचे आहेत, 1000 MCQ इंग्रजीचे सोडवायचे आहेत, 1000 MCQ तुम्हाला चालू घडामोडीचे सोडवायचे आहेत आणि 5000 जीकेचे. म्हणजे मित्रांनो 5 आणि 1 6 आणि 1 7 आणि 1 8000 MCQ. 8000 MCQ मध्ये मित्रांनो या MCQच्या बाहेर तुमचा प्रश्न जाणारच नाही. या MCQच्या बाहेरचा प्रश्न तुम्हाला किंवा त्या टॉपिकच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. दुसरी गोष्ट
आणि जे 12,000 वन लाईनर आहे जीकेचा प्रश्न उरलं सुरलं त्या जीके आहे त्या जीकेच्या बाहेर जाणार नाही. फक्त तुमचा वेगळा प्रश्न काय येऊ शकतो तर तो करंट अफेअरचा कदाचित 1-2 प्रश्न तुमचे वेगळे येऊ शकतात. बाकी पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणं हे तुमची जिम्मेदारी माझ्याकडे आहे. तर मित्रांनो, ज्यांना हे सगळे 5000 MCQ पाहिजे असतील किंवा मराठी इंग्रजी MCQ पाहिजे असतील तर तुम्ही या ठिकाणी याची घरपोच तुम्ही मागणी करू शकता. त्याच्यासाठी नंबर दिलेला 8010457760 हा तुम्ही घरपोच मागू शकता. तर मित्रांनो, आता आपण बघूया या ठिकाणी हे सर्व तुम्हाला फक्त 700 रुपयात भेटणार आहे टेस्ट सिरीज सहित. आणि त्या टेस्ट सिरीजच्या सोबत तुम्हाला या ठिकाणी जीकेचे सुद्धा या ठिकाणी नोट्स लेक्चर भेटतील, करंट अफेअरचे सुद्धा तुम्हाला लेक्चर भेटतील आणि मराठी इंग्रजीचे सुद्धा तुम्हाला लेक्चर भेटतील. तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण अभ्यास बघत आहोत. आता अभ्यासानुसार तुमचे 3 तास गेले जीकेसाठी. सांगितल्याप्रमाणे पहिले 5 आठवडे हे 6व्या आठवड्यात भूगोल, 7व्या आठवड्यात इतिहास, 8व्यात विज्ञान, 9व्या आठवड्यात राज्यघटना आणि 10व्या आठवड्यात अर्थशास्त्र. आता तुम्हाला करंट अफेअरचा अभ्यास करायचा म्हटलं की एक लक्षवेध नावाचं पुस्तक घ्या. दररोज 1 तास वाचायचं, अजिबात जास्त टेन्शन नाही. लक्षवेध मध्ये मित्रांनो दररोज एक लक्षवेध वाचायचं. साधारणतः 15 दिवसामध्ये तुमची मागची आवृत्ती आणि 15 दिवसामध्ये तुमची पुढची आवृत्ती त्या ठिकाणी वाचून होते. म्हणजे महिन्यात तुमचे किती लक्षवेध वाचणं होतात? 2. परत तुमच्या एका महिन्यात परत तिसरं लक्षवेध येते. म्हणजे या ठिकाणी लक्षवेधची तुमची मागची ओल्ड आवृत्ती, सध्या करंट असलेली आवृत्ती आणि नेक्स्ट आवृत्ती, हे 3 नेक्स्ट आवृत्त्या जर तुम्ही वाचल्या मित्रांनो, 100 रुपयाचं पुस्तक आहे. ज्यांच्याकडे नसेल ते मला ऑर्डर करू शकतात. तर या ठिकाणी संपूर्ण ज्यांना बॅच जॉईन करायची नाही त्या या ठिकाणी संपूर्ण MCQ सुद्धा घरपोच तुम्ही मागू शकता. 12,000 वन लाईनर पण किंवा या ठिकाणी सगळे MCQ आपल्याकडे अवेलेबल आहेत ते सुद्धा तुम्ही घरपोच मागू शकता. तर मित्रांनो, ह्या 3 आवृत्त्या तुम्हाला वाचायचं आहे दररोज. याच्यासाठी तुम्ही 1 तास किंवा 2 तास तुम्ही देऊ शकता. किती? ज्यांच्याकडे 1 तास असेल तो 1 तास देईल, ज्यांच्याकडे 2 असेल ते 2 तास देतील. कारण की मित्रांनो, लक्षात ठेवा, पैकीच्या पैकी मार्काने सिलेक्ट होण्याचा हा एकमेव चान्स आहे. तर तुमचा करंट अफेअरचा अभ्यास संपला. आता या ठिकाणी राहिली गोष्ट तुमची, तसंच आपल्या दर आठवड्याला आपण करंट अफेअरचे लेक्चर घेणार आहे, त्यामुळे काही टेन्शनचं काम नाही. आता राहिली गोष्ट तुमचं मराठी आणि इंग्रजीचा अभ्यास कसा करायचा. तर मित्रांनो, मराठी आणि इंग्रजीवर यांनी जास्तीत जास्त भर शब्दसंग्रहावर दिलेला आहे. तर या ठिकाणी मराठीचे 30 चॅप्टर आहेत आणि इंग्रजीचे 30 चॅप्टर आहेत. किती? मराठीचे 30 चॅप्टर, इंग्रजीचे 30 चॅप्टर, 60 चॅप्टर आहेत. तुम्हाला 60 चॅप्टरपैकी तसे तर महत्त्वाचे म्हणजे मराठीचे 10 चॅप्टर आहेत आणि इंग्रजीचे 10 चॅप्टर आहेत. तरी सुद्धा आपल्या हातचा एकही मार्क जाऊ नये म्हणून मी तुम्हाला स्ट्रॅटर्जी सांगतोय. बघा, पहिला आठवडा, दुसरा आठवडा, तिसरा आठवडा, चौथा आठवडा, नंतर या ठिकाणी 5वा आठवडा. पहिल्या आठवड्यात तुम्ही मराठीचे 7 चॅप्टर वाचायचे 7 दिवस. दुसऱ्या आठवड्यामध्ये इंग्रजीचे 7 चॅप्टर वाचवायचे. तिसऱ्या आठवड्यामध्ये मराठी, चौथ्या आठवड्यामध्ये इंग्रजी. तर या 3 तासामध्ये मराठी इंग्रजी, मराठी इंग्रजी, मराठी इंग्रजी असं तुम्ही चालू ठेवायचं. काय करायचं? चालू ठेवायचं. तुमचं 8 आठवड्यामध्ये या ठिकाणी 4 आठवड्यामध्ये तुमचं मराठी संपून जाईल आणि 4 आठवड्यामध्ये तुमचं इंग्रजी संपून जाईल. म्हणजे 8 आठवड्यामध्ये तुमचं सर्व या ठिकाणी, उदाहरणार्थ पहिले 7 दिवस मराठीचे, आता सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, पहिले 7 दिवस 7 चॅप्टर वाचायचे. नंतर इंग्रजीचे 7 चॅप्टर वाचायचे. परत मग मराठीचे 8व्या चॅप्टर पासून सुरुवात करायची. अशा प्रकारे जर तुम्ही अभ्यास केलं तर मित्रांनो, तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळण्याशिवाय राहणार नाही. आशा करतो ही सगळी माहिती तुम्हाला कळाली असेल आणि सगळ्यांनी याच्याप्रमाणे तुमचं आता काय बनवायचं आहे, सगळ्यांनी याच्याप्रमाणे तुमचं नियोजन बनवायचं आहे आणि सिलेक्ट व्हायचं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी मी थांबतो. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.